सकाळचे 8 वाजले होते आणि सुशांतला ऑफिसला जाण्यासाठी खूपच घाई झाली होती. त्यामुळे पटकन जान्हवीने तयार करून नाश्ता सुशांतसाठी बनवला आणि टिफिनवरून डायनिंग टेबलवरती नेऊन ठेवला. सुशांत घाईमध्ये नाश्ता करत होता आणि तितक्यातच जान्हवी म्हणाली, "अहो, सासूबाई जाऊन आता 5 महिने झाले आहेत. मग आता आपण आईचा 5.5 महिन्यांचा कार्यक्रम हा गावीच करूया आणि तो कार्यक्रम झाला की आपण बाबांना इकडे घेऊन येऊ राहण्यासाठी." जान्हवीचं बोलणं ऐकून नाश्ता करत असलेल्या सुशांतला अचानक धक्का बसला आणि त्याला जोरदार ठसका लागला. त्याचे आश्चर्य आणखीनच वाढले जेव्हा जान्हवी म्हणाली, "मला बाबांची खूप काळजी वाटत आहे. बिचारे एकटे कसे राहत असतील माहीत नाही. शेवटी या वयात एकटे जगणे सोपे थोडीच आहे." पत्नीचे म्हणणे ऐकून सुशांत तिच्याकडे बघतच राहिला आणि म्हणाला, "ही गंगा अचानक उलटी कशी वाहू लागली? म्हणजे नक्की काय चाललंय? तुला माझ्या बाबांची इतकी काळजी कधीपासून वाटू लागली आहे? तू आजपर्यंत कधीच त्यांच्याबद्दल साधी चौकशी देखील केली नाही." जान्हवी म्हणाली, "पूर्वीच्या आणि आजच्या दिवसात खूप फरक आहे. पूर्वी आई बाबा एकत्र राहत होते, ते एकमेकांची काळजी घेत होते. पण आता तर आई राहिलेली नाही. वृद्धापकाळात त्यांना काही आजार किंवा त्रास झाला तर त्यांची काळजी कोण घेणार? तुम्हाला तर माहीतच आहे की आपले नातेवाईक आणि गावातील लोक काय काय बोलतील आपल्याबद्दल, की मी माझ्या म्हाताऱ्या सासऱ्याची काळजी देखील घेऊ शकत नाही. नाही बाबा, मी अशा गोष्टी नाही ऐकू शकत. तुम्ही पटकन जाऊन बाबांना घरी घेऊन या." एवढं बोलून जान्हवी तिथून निघून गेली. पण सुशांत स्तब्ध उभा राहून तिच्याकडे बघतच राहिला. तो विचार करू लागला की आत्ता इथे जी बाई उभी होती ती माझी पत्नी जान्हवीच होती का, की तिच्यासारखी दिसणारी कोणी दुसरी स्त्री होती? कारण माझी बायको स्वप्नातही असं काही बोलू शकत नाही. माझ्या बाबांसाठी एवढी काळजी. पण त्याने विचार केला की कदाचित वेळेनुसार त्याच्या बायकोच्या स्वभावात बराच परिवर्तन झालेले आहे. जी गोष्ट ती बोलून गेली होती ती काहीच चुकीची नव्हती. त्याला मनातल्या मनात आनंदच झाला होता. त्याने लगेच त्याच्या बाबांना फोन केला. "हॅलो बाबा, कसे आहेत? तुझी तब्येत तर ठीक आहे ना?" सुशांत त्याच्या बाबांना अरेतुरेच बोलत होता. कारण लहानपणापासूनच त्याच्या बाबांना तसं बोललेलं आवडत होतं. त्यामुळे तो बाबांना अरेतुरेवरच बोलत होता. "बाबा, आम्ही विचार करत होतो की आता आई तुझ्यासोबत राहिलेली नाही तर तू असा एकटा आणखी किती दिवस राहशील आणि नोकरांच्या आधारे किती दिवस राहू शकणार? त्यापेक्षा तू इकडे आमच्याजवळ आमच्यासोबत येऊ का नाही राहत?" आपल्या मुलाचे बोलणे ऐकून शामराव म्हणाले की "बाळा सुशांत, मला माहीत आहे की तुला माझी किती काळजी आहे, किती विचार करतोस माझ्याबद्दल. परंतु ही गोष्ट ही तितकीच खरी आहे. तुझ्या बायकोचे माझ्यासोबतचं वागणं अजिबात चांगलं नाही. तुझ्या आईची पेन्शन तर मला मिळतेच." शामराव यांची बायको ही पुण्यालगतच असणाऱ्या सातारा रोड एका ग्रामीण भागातील शिंदेवाडी या गावामध्ये सरकारी शाळेमध्ये कामाला होते. परंतु त्यांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे आणि ते अचानक त्यांच्या पतीला म्हणजे शामराव यांना सोडून गेल्यामुळे त्यांच्यावरती खूप मोठा प्रसंग ओढावलेला होता. परंतु तरी देखील शामराव हे एकटेच गावाकडे राहत होते. कारण त्यांच्या बायकोची पेन्शन त्यांना मिळत होती. त्यामुळे कोणाकडे हात पसरवण्याची किंवा आधार घेण्याची गरज त्यांना वाटत नव्हती. आणि ह्या वयात मला आता सन्मानाने जगायचे आहे, म्हणून चांगले होईल की तू मला इथेच राहू दे." बाबांच्या तोंडून पेन्शनचे नाव ऐकताच सुशांत विचारात पडला की जान्हवी बाबांना मिळणाऱ्या पेन्शनच्या लालसेपोटी तर बाबांना तिच्याजवळ बोलवत नाही ना? नाही, जान्हवी इतकी वाईट असूच शकत नाही. स्वतःच्या मनाला समजावत सुशांत त्याच्या बाबांना म्हणाला की "बाबा, मला तुझ्या एकटेपणात तुझी साथ द्यायची आहे. मी तुला शब्द देतो की इथे तुझी कोणतीही इज्जत कमी होणार नाही. आणि राहिला प्रश्न तुझ्या सुनेचा, तर तुला घरी घेऊन येण्याचं तिचंच मन आहे.
की आता आम्हाला तुझा सांभाळ करायचा आहे, तुझी काळजी घ्यायची आहे. बाबा, तिचा स्वभाव आता पूर्णपणे बदललेला आहे. आता तिलाही तुमची चिंता वाटू लागली आहे. मुलाचे बोलणे ऐकून शामराव म्हणाले की बाळा, ही तर खूपच चांगली बाब आहे. चला, चांगली गोष्ट आहे की कमीत कमी तिने माझ्याबद्दल विचार तरी केला. यापेक्षा जास्त आनंद एका म्हाताऱ्या बापाला काय असू शकतो. बरं, सुशांत म्हणाला, मग ठरलं तर बाबा, आता तू आमच्यासोबत राहशील. तुलाही आता तुझ्या नातवंडांजवळ राहण्याची, त्यांच्यासोबत खेळण्याची, त्यांचे लाड करण्याची संधी मिळायला हवी ना. शिवाय त्यांनाही तुझी गरज आहे. शेवटी नातवंडांना संस्कार फक्त आजी आजोबाच देऊ शकतात. त्याच वेळेस जान्हवी सुद्धा बाहेर आली आणि सुशांतच्या हातातून फोन घेऊन बोलू लागली की बाबा, आता आम्हालाही तुमची सेवा करण्याची संधी द्या. तुम्ही स्वतःच विचार करा की लोक काय म्हणतील, की मुलगा आणि सून असूनही बाबांना नोकराच्या भरोशावर सोडले आहे. शेवटी आपले ते आपलेच असतात ना. या क्षणी कामी नाही येणार तर मग कधी येणार. जान्हवीचे गोडगोड बोलणे शामराव यांच्या मनाला भावले आणि त्यांनी त्यांच्या मुलासोबत आणि सुनेसोबत राहण्यास होकार दिला. दुसऱ्याच दिवशी सुशांत आणि जान्हवी शामराव यांच्या गावी त्यांना घेऊन घरी येण्यासाठी पोहोचले आणि त्यांना त्यांच्यासोबत घेऊन येण्याच्या तयारीला लागले. जान्हवी तिच्या नवऱ्याला सांगू लागली की बाबा, सासूबाईंची कागदपत्रे, महत्त्वाची कागदपत्रे असतील ती सगळी आपल्यासोबत घेऊन जायची आहे आणि हे घर सुद्धा भाड्याने देऊ, जेणेकरून या घराची साफसफाई देखील होईल आणि महिन्याची काही कमाई देखील होईल. जान्हवीचे बोलणे ऐकून सुशांत म्हणाला की याचा निर्णय मी नाही घेऊ शकत. फक्त बाबाच निर्णय घेऊ शकते की या घराचे नेमके काय करायचे आहे. माझी तर फक्त एवढीच इच्छा आहे की बाबाने त्यांचे म्हातारपण अगदी सुखात आणि सन्मानाने जगावे. जान्हवीच्या बोलण्याला शामराव यांनी संमती दर्शवली आणि त्यांचे घर भाड्याने द्यायचे ठरवले. घर मोठे असल्या कारणाने भाडे चांगलेच मिळाले. शेवटी शामराव त्यांच्या सून जान्हवी आणि सुशांत सोबत पुणे शहरात त्यांच्या घरी राहण्यासाठी आले. शामराव यांचे आयुष्य अचानक बदलले होते. त्यांना असे वाटू लागले जणू काही त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर त्यांचा 40 वर्ष चाललेला त्यांचा संसारही त्यांच्याकडून सुटला होता आणि घरही सुटले होते. गावी तर शेजारी पाजारी, मित्रमैत्रिणी हे प्रत्येक सुखदुःखात सोबत असायचे, पण ह्या महान नगरामध्ये त्यांना खूप एकांत वाटत होता. पण तरीही त्यांचा मुलगा आणि नातवंडांसोबत राहून ते स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होते. काही दिवस खूप छान चाललं होतं. शामराव यांची खूप मनोभावे सेवा काळजी सुरू होती. त्यांचा नातू ओम तर बाबा बाबा करत अजिबात थकत नव्हता. बाबाची सोबत मिळाल्यामुळे ओम सुद्धा खूप आनंदात होता. शिवाय शामराव यांच्या 2 वर्षाच्या नातीला देखील ते सांभाळत होते. शामराव घरी येताच घरातील सर्व कामे सांभाळून घेतली होती आणि प्रत्येक कामात त्यांच्या सुनेची देखील मदत करू लागले होते. कारण शामराव यांची बायको ही एक शाळेमध्ये शिक्षिका असल्यामुळे त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा त्यांच्या कामांमध्येच जायचा. तर घरातील कामांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसल्यामुळे शामराव घरातील सर्व जबाबदारी पार पाडून शेतामधील काम करत होते. त्यामुळे घरातील प्रत्येक छोट्या मोठ्या कामांची शामराव यांना सवय होती. तर दुसरीकडे आता जान्हवी देखील हळूहळू तिच्या प्रत्येक कामातून तिचा हात झटकत होती. जान्हवी कधी टीव्ही पाहत बसायची तर कधी अंगदुखीचा बहाणा करून आराम करायची आणि मग दिवसभर जेवण बनवण्यापासून तर भांडी धुण्यापर्यंतची सर्व कामे शामराव त्यांच्या नावावर करावी लागत होती. शिवाय जान्हवी कधी कधी त्यांना तिची इच्छा असताना सांगायची की बाबा, तुम्ही मटर पनीरची भाजी खूप छान बनवतात. तुमच्या हाताने बनवलेली भाजी किती दिवस झाली खाल्लीच नाही. शामराव आजही कोणते काम करण्यास कंटाळा करायचे नाही. ते आनंदाने सर्व काम करायचे. ह्या गोष्टींचा त्यांनी कधी रागही धरला नाही. एक दिवस घरातील कामवाली बाई जेव्हा कामावर आली नाही तेव्हा त्यांनी घरातील
सर्व साफसफाई करण्यास घेतली आणि जान्हवी फक्त तिच्या फोनमध्ये बिझी होती. सफाई करताना शामराव यांनी पाहिले की त्यांची 2 वर्षाची नात पाय घसरून पडली आणि मोठ्याने रडू लागली. शामराव धावतच तिच्याकडे गेले आणि तिला उचलून स्वतःच्या जवळ घेतले. हे पाहताच जान्हवीने तिचा फोन कट केला आणि मोठ्याने मोठ्याने ओरडू लागली की बाबा, तुम्ही तुमचा हात न धुता माझ्या मुलीला हात कसा लावला? तुम्हाला माहीत आहे ना, असे घाणेरडे हात लावल्याने लहान मुलांना पटकन त्याचे इन्फेक्शन होते किंवा ॲलर्जी होती. इतके बोलून तिने तिच्या मुलीला उचलले आणि तिच्या खोलीत निघून गेली. शामराव जान्हवीकडे आश्चर्याने पाहतच राहिले. त्या दिवसानंतर जान्हवीने कधीच त्यांच्या छोट्या मुलीला बाबाजवळ जाऊ दिले नाही. आता रोज रोज जान्हवीला त्यांच्या कामात काही ना काही दोष सापडू लागला. ह्या गोष्टी शामराव त्यांना त्यांच्या आतून खायला लागल्या होत्या. आता सुशांतलाही जाणवू लागले होते की बाबा घरी आल्यापासून बाबांना खूप काम करावे लागत आहे. त्यामुळेच त्याने त्याच्या पत्नीलाही सांगितले की त्यांचे बाबा म्हातारे झाले आहेत, त्यामुळे त्यांना जास्त काम करायला लावू नकोस. आता त्यांचे विश्रांतीचे दिवस आहे. यावर जान्हवी म्हणाली, या वयात बाबांना दुसरे काय काम आहे? ते दिवसभर रिकामे बसलेले असतात. त्यांनी जर थोडे हातपाय हलवले तर त्यांच्यासाठीच ते चांगले आहे. आणि असेही मी कुठे त्यांना डोंगर फोडायला सांगत आहे. घरातील थोडेफारच काम तर करतात. हे ऐकून सुशांत गप्प बसला. शामराव यांनी आपल्या मुलाचे आणि सुनेचे हे बोलणे ऐकले होते, पण ते त्यांना काहीच बोलले नाही, कारण त्यांना त्यांच्या दोघांमध्ये मतभेद निर्माण करायचे नव्हते. एके दिवशी सुशांत त्याच्या ऑफिसला निघाला होता. तेव्हा शामराव यांनी त्यांच्या औषधाची चिठ्ठी वाचत सुशांतला सांगितले की बाळा, माझी काही औषधे संपली आहेत. रात्री येताना तेवढी घेऊन ये. सुशांत होकार देऊन निघून गेला. त्याचवेळी त्यांची सून जान्हवी काहीच बोलली नाही, परंतु नवरा गेल्यानंतर तिने सासऱ्याला सांगण्यास सुरुवात केली, बाबा, वाईट वाटून घेणार नसेल तर मी तुम्हाला काही सांगू का? तुम्ही आल्यानंतर आमचा खर्च खूप वाढला आहे, पण तुमच्या मुलाचा पगार मात्र तितकाच आहे. ह्या घराचा हप्ता भरायला देखील जड जात आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला गावच्या घराचे भाडे आणि सासूबाईंची पेन्शन देत जा, जेणेकरून आम्ही या घराचा हप्ता भरू शकू. आपल्या सुनेचे बोलणे ऐकून शामराव मनात विचार करू लागले की किती मी मूर्ख आहे. आपल्या सुनेला इतकं चांगलं ओळखूनही मला असं वाटलंच कसं की माझ्या सुनेच्या वागण्यात बदल झाला आहे म्हणून, आणि ह्या म्हातारपणी मला सन्मानाचं आयुष्य देऊन ती माझी सेवा करेल म्हणून. पण नंतर त्यांच्या मनात एक विचार आला की आपल्या मुलाला पैसे हवे असतील तर ते देण्यात काहीच हरकत नाही. त्यामुळेच घरभाडे आणि पेन्शन देण्याचे त्यांनी मान्य केले. एके दिवशी शामराव घराच्या बाल्कनीत बसले होते. बाल्कनीतून त्यांना घराच्या समोर असलेली मोठी बाग दिसत होती. कधी कधी त्यांनाही थोडा वेळ फिरायला जायचा विचार त्यांच्या मनात यायचा, पण घरातल्या कामातून वेळ मिळत नसल्यामुळे त्या जाऊ शकत नव्हत्या. पण आज त्यांच्या सुनेच्या तीक्ष्ण बोलण्यामुळे त्यांचे मन तुटले होते. म्हणूनच कामाची पर्वा न करता आज संध्याकाळी ते बागेत फिरायला गेले आणि संध्याकाळी 8च्या सुमारास घरी परत आले. जेव्हा ते घरी परत आले तेव्हा त्यांनी पाहिले की सून फोनवर कोणाशी तरी बोलत आहे आणि ती फोनवर इतकी मग्न होती की तिला घरात कोणाची येण्याची चाहूलही लागली नाही. त्याच वेळी ती फोनवर जे बोलत होती ते शामराव यांच्या कानापर्यंत ऐकायला आले. खूप हसत हसत फोनवरती तिच्या आईला सांगत होती की आई, तू दिलेली आयडिया अगदी काम करून गेली. माझ्या सासऱ्यांनी घरची सर्व कामे सांभाळली आहेत. स्वयंपाक करण्यापासून ते भांडी धुण्यापर्यंत, एवढेच नव्हे तर कपडे धुण्याचे कामही तोच करतो. आता मला कोणतेही काम करावे लागत नाही आणि आता गावातील घराचे भाडे आणि सासूची पेन्शनही माझ्या हातात येऊ लागली आहे. तुझ्या मुलीची तर आता खूपच मजा आहे. शामराव त्यांच्या सुनेचे बोलणे ऐकून खूप मोठा धक्का बसला. ते आतून पूर्णपणे तुटून गेले होते. आज त्यांना त्यांचे घर सोडून शहरात आल्याचा पश्चाताप होत होता.
एक विचार त्यांच्या मनात आला की परत आपल्या गावी निघून जाऊ. पण घर भाड्याने दिले होते आणि घराचा करार 11 महिन्यांचा होता. उदास होऊन शामराव विचार करू लागले की या घरात माझे हेच महत्त्व आहे का? म्हातारपणात माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही का? माझी किंमत फक्त एका मोलकरी माणसाची एवढीच आहे का? आत्तापर्यंत मी माझ्या सुनेला मदत करण्यासाठी घरातील सर्व कामे करत होतो, पण ती माझ्याबद्दल असा विचार करते याचा मी कल्पना देखील केली नव्हती. शामराव त्यांच्या मनातून आतून खूप अस्वस्थ वाटू लागले होते. जरी ते म्हातारे झाले होते तरी त्यांच्याकडे आयुष्य जगण्याचा उत्साह होता. फक्त सुनेला त्रास होऊ नये असा विचार करून त्यांनी स्वतःला घरात बंदिस्त केले होते. परंतु आज त्यांनी ठरवलं होतं की ते आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगायला सुरुवात करणार आहे. शामराव रोज बागेमध्ये जाऊ लागले होते, त्यामुळे अनेक लोकांशी त्यांची ओळखही झाली होती. एके दिवशी बागेमध्ये त्यांना शेजारीच राहणाऱ्या मुलाप्रमाणे असणारे भेटले. शामराव त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे लगेच त्यांची मैत्री झाली. आशिषने बोलताना सांगितले की त्यांच्या आईचे एका महिन्यापूर्वीच निधन झाले होते. त्यांची मुलं अजूनही लहान आहेत आणि जवळपास डे केअर नसल्यामुळे त्यांना कुठे सोडायची सोय नाही. त्यांची बायको निकिता देखील जॉब करत होती, पण आता मुलांना सांभाळायला आई नसल्यामुळे तिला ऑफिसला जाता येत नव्हते. त्यामुळे महिनाभर ती नोकरीवर जाऊ शकली नव्हती. त्यामुळेच आशिष प्रचंड अस्वस्थ झाला होता. त्याचे म्हणणे ऐकून शामराव त्याला म्हणाले, बाळा, तुला काहीच हरकत नसेल तर मी तुझ्या मुलांची काळजी घेऊ शकतो. त्यावर आशिषने त्यांना विचारले, तुम्ही कुठे राहता? तुम्ही कोण आहे? तेव्हा त्यांनी सांगितले की मी शामराव आहे. मी समोरच्या इमारतीत राहतो. मी जान्हवी कुलकर्णी हिचा सासरा आहे आणि माझा मुलगा सुशांत. शामराव बोलल्यानंतर आशिष पूर्णपणे समाधानी झाला आणि शामराव सुद्धा त्यांच्या आयुष्यातला एक नवीन दिशा देऊ इच्छित होते. शिवाय नवीन लोकांना भेटून त्यांनाही आनंदच झाला होता. त्यामुळे त्यांनी हे काम करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी आशिष त्याच्या मुलांना शामराव काकांकडे सोडून कामावर निघून गेला. जेव्हा शामराव मुलांना आतमध्ये घरात घेऊन आले तेव्हा ते हे सर्व पाहून जान्हवी आश्चर्यचकित झाली आणि तिने त्या मुलांबद्दल विचारले. तेव्हा शामराव म्हणाले की सुनबाई, इथे शेजारीच आशिष राहतो. ही दोन्ही मुले त्याचीच आहेत. खरं तर त्याची घरात कोणीच काळजी घेणारे दुसरे कोणीही नाही. त्यामुळे ते कामावर जात नव्हती आणि मलाही दिवसभर घरात मन रमत नव्हते. मला घरात खूप कंटाळा यायचा. त्यामुळे मी विचार केला की ह्या 2 मुलांचा सांभाळ करेल. माझा वेळही चांगला जाईल आणि थोडे पैसेही मिळतील. सासऱ्याचे बोलणे ऐकून जान्हवी चांगलीच संतापली. बाबा, तुम्ही मला न विचारता माझ्या घरात हे सगळं कसं करू शकता? हे शहर आहे, तुमचे गाव नाही. इथे तुम्ही जत्रा भरवायला ह्या मुलांना तुम्ही इथून घेऊन आहात तिथे नेऊन सोडा. पण सुनबाई, बऱ्याच दिवसांपासून माझी इच्छा होती की स्वतः मी काही काम सुरू करायचं, पण संधी कधी मिळालीच नाही. पण आज जेव्हा कळाले की इथे जवळपास कोणते डे केअर नाही, तर मी विचार केला की जर मी हे काम सुरू केले तर मला माझी स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. शामराव यांचे म्हणणे ऐकून त्यांची सून रागाने म्हणाली, बाबा, असे तुमचं किती आयुष्य उरलं आहे. हे सर्व उपक्रम तुम्हाला म्हातारपणी ओळख निर्माण करण्यासाठी योग्य नाही आणि ते तुम्हाला शोभतही नाही. तुम्ही लोकांच्या मुलांची काळजी घेत आहात आणि तुम्हाला काही झाले तर तुमची काळजी कोण घेणार? आमच्याकडून तरी काही अपेक्षा ठेवू नका. जान्हवीचे कटू शब्द ऐकून शामराव म्हणाले की ठीक आहे, तुला आवडत नसेल तर उद्यापासून मी मुलांना आणणार नाही, पण ही मुलं आज इथेच राहतील. त्यावर सुनबाई म्हणाली की मी त्यांना तासभरही सहन करू शकत नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांना घेऊन जाऊ शकता. आपल्या सुनेचे बोलणे ऐकून शामराव मुलांसह बागेत निघून गेले. मुले बागेत खेळत राहिली. दुपारी आशिष घरी आल्यावर शामराव यांनी मुलांना त्यांच्या घरी सोडले. घरी आल्यावर आपल्या सुनेच्या बोलण्याचा विचार करत शामराव यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते आपल्या खोलीत जाऊन स्वर्गवासी पत्नीचा फोटो समोर बसले.
आज त्यांना खूप एकटं एकटं वाटत होतं. म्हणून ते त्यांच्या बायकोचा फोटो सोबत बोलू लागले. ह्या वयात मला माझी स्वतःची ओळख निर्माण करता येणार नाही का? म्हातारपण आले आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी माझ्या मरणाची वाट बघत बसू, असे म्हणत आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहू लागले. त्यांची बायको त्यांना धीर देत आहे असं अचानक त्यांना वाटलं. यावेळी त्यांच्या मनात एक नवीन उमेद निर्माण झाली आणि त्यांनी ठरवलं की आता येथे राहून आपण आपले जीवन सार्थक करू आणि म्हातारपणामुळे आपलं आयुष्य संपत नाही हे आपल्या सुनेला दाखवून देऊ. रात्री जेव्हा शामराव त्यांच्या मुलगा सुशांत ऑफिसमधून परत आला तेव्हा शामराव यांनी मुलाला त्यांच्या योजनेबद्दल सांगितले. त्याच्या बाबांची इच्छा जाणून त्याला खूप आनंद झाला. सुशांतने बाबांची सूचना लगेच मान्य केली. परंतु जेव्हा जान्हवी म्हणाली, पण ह्या वयात तुम्हाला काम करायला कोणी सांगितलं आहे? आणि कामच करायची असतील तर घरी बसून घरची कामं करा. पत्नीला उत्तर देताना सुशांत म्हणाला, नाही, बाबांची जी इच्छा असेल बाबा तेच करणार. मी उद्याच तुझ्यासाठी एका जागेचा बंदोबस्त करतो बाबा. एवढं बोलून सुशांत निघून गेला आणि आपली सून जान्हवीला रागात पाहून शामराव म्हणाले, सुनबाई, कुणाच्या घरात कामवाली बनण्यापेक्षा मला जे काम करायची इच्छा आहे ते करणं चांगलं. म्हातारा होण्याचा अर्थ असा होत नाही की त्या व्यक्तीची काही किंमतच राहिली नाही. कालपर्यंत तू माझ्या आयुष्यात तुला हवं तसं केलंस, पण आज नंतर माझं जीवन कसं जगायचं हे फक्त मी ठरवेल, असं म्हणत शामराव बागेत निघून गेले. सासऱ्यांचे हे शब्द ऐकून जान्हवी थक्क होऊन उभीच राहिली. दुसऱ्या दिवशी समोरच्या फ्लॅटच्या खाली एक खोली सुशांतने भाड्याने घेतली. आता शामराव रोज सकाळी तयार होऊन तिथे जायचे. आशिष त्याच्या मुलांना शामराव यांच्या सोबत त्या खोलीत सोडायचा. तिथे आशिषही निवांत होऊन त्याच्या नोकरीला जाऊ लागला. मुलेही शामराव काकांसोबत खूप खुश होती. आशिषच्या मुलांना पाहून सोसायटीच्या इतर पालकांनी शामराव यांच्याकडे आपल्या मुलांना सोबत ठेवण्यास सांगितले. शामराव आधीपासूनच लहान मुलांचा खूप लढा होता. ते हे काम अगदी चोखपणे पार पाडत होते. अशातच अजून 10-12 मुलं येऊ लागली. शामराव यांनी आपल्या मदतीला 2 बायका कामाला ठेवल्या, ज्या आजूबाजूच्या धावपळीची कामेही करत होत्या. साफसफाई सुद्धा करायच्या आणि मुलांसाठी जेवणही गरम करून द्यायचे. बघता बघता त्यांचं काम इतकं वाढलं की त्यांना त्यांच्या शेजारी दुसरी खोली भाड्याने घ्यावी लागली. एके दिवशी कोणीतरी सांगितलं की याच सोसायटीमध्ये राहणारे शामराव 65 वयाचे एक पुरुष असून सुद्धा बायको गेल्यानंतर खचून न जाता नव्याने त्यात जीवन फुलवीत आहे. त्यांच्या घरामध्ये खूप दुःख आहे. त्यांची सून त्यांना खूप त्रास देते. शामराव यांनी त्या सविता नावाच्या महिलेला आपल्याकडे बोलवले. त्यांचे सर्व दुःख जाणून शामराव त्यांच्याशी बोलले की तुम्ही इच्छा असेल तर तुम्ही इथे माझ्याकडे काम करायला येऊ शकता. त्यांनी शामराव यांना सांगितले की त्यांना शिवणकाम चांगल्या प्रकारे करता येते. त्यावर शामराव त्यांना म्हणाले की माझ्या घरी एक मशीन बिनकामाची पडून आहे. त्या मशीनचा वापर आपण इथे मुलांचे कपडे शिवण्यासाठी करू शकतो, ज्याची फी खूप कमी ठेवली जाईल. अशा प्रकारे ती स्वावलंबी होईल आणि आपल्यालाही जीवन जगण्याचा खरा उद्देश मिळेल. अर्थातच आमचा उद्देश पैसा कमावण्याचा नाही, पण अशा प्रकारे आपण आपले म्हातारपण काही काम करण्यात घालवले आणि काही पैसेही कमावले तर त्यात काहीच गैर नाही. सविता त्यांचे म्हणणे पटले आणि दुसऱ्या दिवसापासून ते शामराव यांच्याकडे यायला लागल्या आणि काही तास तिथे राहून काम करू लागल्या. सविताताई यांनाही मिळून मिसळून सगळ्या यांच्यासोबत काम करण्यात मजा येत होती. आता ते 4-5 लोक एकमेकांच्या खूप चांगले मित्रमैत्रिणी झाले होते आणि एकमेकांसोबत खूप खुश आनंदात काम करत होते. घरातील भांडणामुळे आजारी पडू लागलेली सविताताई आता काही दिवसातच बऱ्यापैकी निरोगी होऊ लागल्या होत्या. हळूहळू इतर महिलाही शामराव यांच्या सोबत सामील झाल्या. त्यामुळे जागा लहान होऊ लागली होती. शामराव यांच्या विनंतीवरून सुशांतला सोसायटीच्या बाहेर एक मोठं घर भाड्याने मिळाले. आता त्या सर्व महिला पुरुष आरामात घर भाडे देणे इतपत कमावत होत्या. शामराव यांच्या जवळ काम करणाऱ्या सर्व स्त्रियांना खूप आनंद झाला की त्यांना वेळ घालवण्यासाठी एक चांगली जागा मिळाली आहे.
आता त्यांचे काही प्रमाणात उत्पन्नही सुरू झाले. आता त्यांना स्वतःच्या खर्चासाठी सून आणि मुलगा यांच्यावर अवलंबून राहण्याची गरज राहिली नाही. त्या सर्वजणी एकमेकांसोबत हसत खेळत, एकमेकांची सुख दुःख वाटून घेत आणि समाजासाठी हातभार लावत होते. किंबहुना त्या सर्व वयोवृद्ध लोकांनीही अशी कोणीतरी व्यक्ती हवी होती, तिच्याशी त्या मनमोकळेपणाने बोलू शकतील, आपलं मन हलकं करू शकतील, त्यांच्या तब्येतीची चौकशी करू शकतील. ते सर्व इथे मिळाले होते. हळूहळू त्या वयस्कर लोकांची संख्या 15 वरती गेली. शामराव प्रत्येक स्त्रीला पुरुषाला काही ना काही करण्याची नवीन प्रेरणा देत असतात. कोणी लोणचं बनवायचे, कोणी मुरंबा कोणी बनवायचे ते शिकवत होते आणि इतर स्त्रिया शामराव यांच्यासोबत मुलांची काळजी घेत होत्या. त्या सर्व परिपूर्ण लोक संपूर्ण परिसरात प्रसिद्ध होऊ लागले. हळूहळू त्यांची कीर्ती इतकी वाढली की संपूर्ण शहरातील लोक त्यांचा आदर करू लागले. एके दिवशी जान्हवी काही कामानिमित्त शामराव यांच्या केंद्रात गेली. तेव्हा तिला आशिष याची बायको भेटली, जी आपल्या मुलांना घ्यायला आली होती. तिने विचारले, अरे, मी तुम्हाला याआधी कधी पाहिले नाही, तुम्ही कुठे राहता? तेव्हा जान्हवी म्हणाली, मी हे केंद्राचे संचालक शामराव कुलकर्णी यांची सून आहे. तेव्हा तिला आठवले की 8 महिन्यापूर्वी मी शामराव काका यांना भेटली होती. तेव्हा शामराव यांनी सांगितले होते की ते जान्हवीचे सासरे आहेत, ज्यांची या शहरात एवढीच ओळख होती. ती ओळख 8 महिन्यातच बदलली होती. आज त्यांच्या सुनेला स्वतःची ओळख करून देण्यासाठी शामराव यांच्या नावाची गरज होती. वय हा फक्त एक आकडा आहे, जे आज शामराव यांनी सिद्ध केले होते. आणि आयुष्याला नवीन दिशा देण्यासाठी इच्छा असेल तर सर्व प्रार्थना कामी पडतात. आणि आजच्या तरुण पिढीने म्हणजे शामराव यांच्या मुलासारखे सर्वांनी आपल्या मोठ्यांचा आदर केला, त्यांना साथ दिली, तर ते देखील प्रेरणेचे एक नवीन उदाहरण ठेवू शकतात. मित्रांनो, आपले एक छोटेसे पाऊल वयोवृद्ध लोकांसाठी आयुष्याला कलाटणी देणारे ठरेल. आणि महत्त्वाचं म्हणजे जी आई आपल्या लेकीला म्हणजे जान्हवीला सांगत होती की म्हाताऱ्या सासऱ्याला त्रास दे, परंतु त्याच जान्हवीच्या आईला तिच्या सुनेने घराबाहेर हाकलून दिल्यामुळे ती आज शामराव यांच्या ग्रुपमध्ये येऊन काम करून आनंदाने जीवन जगू लागली होती. तर मित्रांनो, माणूस जरी शरीराने म्हातारा झाला असला तरी त्याचं काम करण्याच्या मनातील उत्साह तो नेहमीच जागा असला पाहिजे आणि आपले जीवन आनंदीदायी बनवण्यासाठी तो तत्पर असला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.